बडगाव शहर आणि तालुक्यावर अतिशय दुःखद असा प्रसंग आलेला आहे। आई आणि वडील यांनी अतिशय कष्टमय परिस्थितीमधून मार्गक्रमण करून मुलाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न त्यांचं अपूर्ण राहिलं। एक आदर्श असा विद्यार्थी निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा एक उत्कृष्ट खेळाडू देखील होता। तरुणांचं एक आशास्थान असलेला हा हर्षल कृष्णा या देशले परिवाराला अचानक 3 तारखेला त्याचं तिकीट येण्यासाठी बुक झालं आणि 26 तारखेला तो घरी पोहोचणार होता। परंतु काळाने या 5ही विद्यार्थ्यांना रशियामध्ये शिक्षण घेत असताना नदीच्या प्रवाहामध्ये यांचा दुःखद असा मृत्यू झालेला आहे। आज दफनविधीला सर्व इथे मुस्लिम बांधव सर्व समाजातील बांधव उपस्थित आहे। फार मोठी दुर्घटना घडली होती 4 जूनला। आमचे मंत्री महोदय साहेब, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच अशी वेळ आहे की ते प्रेत इथे आपल्या देशामध्ये आलेली आहे सामान्य माणसांची, आणि कुठेतरी त्या मयत झालेल्या च्या आईवडिलांना, भावांना कुठेतरी दिलासा मिळाला, ही फार चांगली बाब आहे। परंतु संपूर्ण अंबरनाथ शहर या घटनेने जिल्हा आणि महाराष्ट्रसुद्धा हादरलेला आहे। त्याचा खूप बोलका स्वभाव होता, गोड स्वभाव होता। लहानपणापासून आम्ही सोबतच होतो आणि मित्रांमध्ये राहायचा खूप। असा फिरण्याचा छंद होता त्याला। अभ्यासात पण हुशार होता, चांगलं म्हणजे मोठं ध्येय होतं, स्वप्न होते त्याचे, तेच पूर्ण करण्यासाठी गेला होता रशियाला। एक मिनिट, मीडियाचं घ्यायचं
चिरंजीव हर्षल हा लहानपणापासून डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आपला उदरनिर्वाह करत असता. संजूने काबाड कष्ट करून वीटभट्टीचा व्यवसाय करून आपल्या संसाराचा रहाटगाडं जेमतेम व्यवसायाच्या तळंगावर आणत असताना त्याच्या मुलाला कृष्णाला अभ्यासाची भरपूर हौस होती आणि डॉक्टर होण्याचं पूर्ण स्वप्न होतं. या अंतर्गतच तो रात्री बेरात्री नीटचा अभ्यास करत असताना आपल्या आईवडिलांची सुद्धा सेवा करायचा. ही फार मोठी दुःखद घटना आमच्या डोळ्यासमोर आमच्यासमोर वाढलेल्या मुलांची झालेली आहे. रशियामध्ये शिकायला गेलेले झिया आणि झिशान हे दोघं विद्यार्थी वोल्कान नदीच्या किनाऱ्यावरती उभे असताना त्या ठिकाणी ही घटना घडलेली. आज फार वाईट वाटतं. एकाच परिवारातले एकाचा मुलगा आणि त्याच्याच बहिणीची मुलगी, आमच्या मित्राच्याच बहिणीची मुलगी त्या ठिकाणी शिकत असताना ही घटना झाली. ज्यावेळेला विद्यार्थी परदेशामध्ये अशा पद्धतीचं शिक्षण घेतात आणि ही दुर्घटना ज्यावेळी होते त्याचा अनुभव आम्हाला ज्या पद्धतीने मिळाला त्यासाठी फार दक्षता घेऊन परदेशामध्ये मुलांना पाठवलं पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रामुख्याने अशी घटना झाल्यानंतर पाठपुरावा करण्याकरता कोणीतरी जवळचा असला पाहिजे. आज या डेड बॉडीज भारतापर्यंत पोहोचवण्याकरता अथक परिश्रम घ्यावे लागले. राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रामधला अनुभव असल्यामुळे प्रफुल्लभाई पटेल यांच्या सहकार्याने तिथल्या ॲम्बॅसडरीने घेतलेले कष्ट आणि आपल्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांचा सातत्याने असलेला संपर्क या सगळ्या गोष्टींमुळे आज ही डेड बॉडीज आज या ठिकाणी आलेली आहे. मी अंमळनेरचा आमदार या नात्याने, राज्याचा मंत्री या नात्याने त्या दोघांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो.